नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द विनर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपला दर रविवारी अकॅडमीचा पेपर असतो 7 वाजता। टेलिग्रामला पण तुम्ही पेपर सोडवत असता। टेलिग्रामला तुम्ही द विनर अकॅडमी अमरावती जर टाईप करून टाकलं तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून अकॅडमीचे पेपर तुम्ही सोडवू शकाल। यूट्यूबवर वर्कआउटचे सर्व व्हिडिओज आहेत, तुम्ही यूट्यूबला पण द विनर अकॅडमी अमरावती टाकलं सर्च केलं तर सबस्क्राईब करून घ्या। इंस्टाग्रामला द विनर अकॅडमी अमरावती टाकलं तर सबस्क्राईब करून घ्या। तर मागच्या रविवारचा जो आता झालेला पेपर आहे त्यातील 25 मार्काचं जे मराठी व्याकरण आहे ते आपल्याला SRPFला येणाऱ्या पेपरला तुमच्या फायद्यात राहील, ते बघूया तुमच्या अभ्यासासाठी। तर पहिला प्रश्न आपला आहे, कोशातील शब्दांचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो? हा पहिला प्रश्न होता आपला। पेपर सेट जो झाला मागचा 63 नंबरचा त्यासाठी होता, मराठी व्याकरणामधील कोशातील शब्दाचा शोध घेण्यासाठी कशाचा उपयोग होतो। पहिलं ऑप्शन होतं शब्द, दुसरं होतं वर्णमाला, त्यानंतर तिसरं प्रकरण आणि चौथं होतं निबंध। तर यातील जे आन्सर आहे ते आन्सर राहील आपलं वर्णमाला। यातील जे आन्सर आहे ते काय राहील? वर्णमाला आहे, त्याचं आन्सर राहील। दुसरा जो प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न आपण बघूया, गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? पहिलं होतं गिरी प्लस ईश, तुम्ही बघतच आहे। दुसरं होतं गिरी प्लस ईश, लहान मोठी विलांटी आहे दोन्हीकडे। आणि तिसरं होतं गिरी प्लस ईश, लहान विलांटी आहे रीला आणि मोठी ई आहे। चौथं होतं गिर प्लस ईश, हे तर होणारच नाही आहे बघा। आणि याच्यामध्ये गिरी लहान ई प्लस मोठी याचं जे आहे मोठी ई होते, तर त्याचं होईल गिरीश। लहान ई प्लस मोठी हे जे आहे याचं आन्सर राहील गिरीश। 3 नंबरचं 3rd नंबरचं जे आन्सर आहे ते राहील तुमचं गिरीश। त्यानंतर तिसरं जे आहे, क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुन्हा पुन्हा या शब्दाचा उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार ओळखा। आपलं तिसरा प्रश्न होता, क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुन्हा पुन्हा या शब्दाच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। पहिलं होतं कालदर्शक, दुसरं होतं सातत्यदर्शक, तिसरं होतं आवृत्तीदर्शक आणि चौथं होतं वारंवारिता। तर याच्यामध्ये जे उदाहरण आपलं जे आन्सर आहे ते आन्सर होतं तिसरं, जे होतं ते आवृत्तीदर्शक। तिसरं होतं ते आवृत्तीदर्शक। त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, दोन शब्द जोडताना, बघा लक्ष घ्या, चौथा प्रश्न तुम्ही, दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? त्यातील पहिलं ऑप्शन होतं योग्य चिन्ह, दुसरं होतं संयोग चिन्ह आणि तिसरं होतं योग्य चिन्ह आणि चौथं होतं अर्धविराम। बघा लक्षात ठेवा, योग्य चिन्ह, दुसरं होतं संयोगिक चिन्ह, तिसरं होतं योग्य चिन्ह, चौथं होतं अर्धविराम। तर याची जे उदाहरण आहे ते जे आन्सर आहे ते होतं संयोग चिन्ह दुसरं। त्यानंतरचा 5वा प्रश्न बघूया आपण। 5वा प्रश्न आहे, डोळ्यावर कातळे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा किंवा काय? पहिलं होतं ऑप्शन कानाडोळा करणे, दुसरं होतं डोळ्यात ते घालणे, तिसरं होतं डोळे झाकून घेणे, चौथं होतं डोळा लागणे। बघा, पहिलं होतं कानाडोळा करणे, दुसरं होतं डोळ्यात तेल घालणे, तिसरं होतं डोळे झाकून घेणे आणि चौथं होतं डोळा करणे। बघा, पहिलं याचं उत्तर आहे कानाडोळा करणे। याचं जे आन्सर राहील हे आहे कानाडोळा करणे। त्यानंतर 6वं जे आहे तो प्रश्न बघूया, पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा। रक्तचंदन व कमलनयन, रक्तचंदन व कमलनयन। तर याच्यामध्ये जे पहिला होतं ऑप्शन अव्ययभाव, दुसरं द्विगु, तिसरं होतं कर्मधारय, चौथं होतं द्वंद्व। तर याच्यामध्ये जे आहे आपलं जे उत्तर राहील ते उत्तर आहे कर्मधारय। रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, कमलनयन, कमल हेच नयन, कमलासारखे नयन। बघा लक्षात ठेवा, याचं जे तिसरं आहे याचं उत्तर जे राहील ते कर्मधारय आहे।
बघा अव्ययभाव म्हटलं तर पहिलं पद महत्त्वाचं राहते या टाईप. त्याच्यानंतर 7वा प्रश्न बघूया आपण, गटात न बसणारा शब्द ओळखा. 7वा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. कवी, दुसरा ऑप्शन आहे गुरु, तिसरा आहे घर, चौथा आहे मधु. तर गटात न बसणारा शब्द जो आहे त्याचा आन्सर राहील घर. त्याचा आन्सर काय राहील? घर. त्याच्यानंतर 8वा प्रश्न बघूया आपण, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? पहिलं ऑप्शन होतं वाघ, दुसरं होतं चित्ता, तिसरं होतं हत्ती आणि चौथं होतं सिंह. तर याच्यामधील जे दुसरं आन्सर आहे ते आहे आपलं चित्ता. त्यानंतर पुढील बघूया आपण 9 नंबरचं होतं, धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामाच्या प्रकारात होतो? असा होता. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद या नामांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो? पहिलं होतं सामान्य नाम, विशेष नाम, भावचक नाम आणि चौथं होतं सर्वनाम. तर तुमचं जे उत्तर आहे ते राहील भावचक नाम. त्याच्यानंतरचं जे आहे ते आहे 10 नंबरचं. 10 नंबरचं पाहूया आपण, खालीलपैकी वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते? क्रियाविशेषण हे विकारी असते, क्रियाविशेषण अव्यय आहेत, क्रियाविशेषण अव्यय नाहीत आणि चौथं क्रियाविशेषण आपल्या याच्यापैकी कोणतेही नाही. तर याच्यामध्ये जे उत्तर होतं क्रियाविशेषण अव्यय आहेत. 11वा प्रश्न, पाऊस आला तरी सहज जाणारच. पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पहिलं होतं स्वार्थ, दुसरं होतं आज्ञार्थ, तिसरं होतं विध्यर्थ आणि चौथं होतं संकेतार्थ. ते याच्यामध्ये तुमचं जे उत्तर आहे, आपलं जे उत्तर आहे 11 नंबरचं ते येईल संकेतार्थ. पाऊस आला तरी सहल जाणारच. आला का पाऊस? नाही आला तरी जाणार. जर तर लक्षात ठेवा, क्रिया केली नसते याच्यामध्ये, संकेतार्थामध्ये लक्षात ठेवा क्रिया झाली नसते. नंतर 12वा बघा, वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो कारक संबंध असतो त्याला तर त्या विभक्तीला रिकामी जागा म्हणतात. वाक्यात नामांचा किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी जो कारक संबंध असतो त्याला तर त्या विभक्तीला रिकामी जागा म्हणतात. पहिलं होतं कारकार्थ, दुसरं होतं उपपदार्थ, तिसरं आहे कारक विभक्ती आणि चौथं आहे उपपद. तर आपलं जे उत्तर आहे ते तिसरं राहील, ते आहे कारक विभक्ती. ते उत्तर कोणतं राहील आपलं? कारक विभक्ती. त्यानंतर समोरील आहे 13 नंबरचा. त्याच्यानंतर समोरील 13 नंबरचा जो प्रश्न आपण बघणार आहोत 13 नंबरचा, त्याच्यामध्ये बघा, आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे या वाक्याचा प्रकार ओळखा. आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे या वाक्याचा प्रकार ओळखा. पहिला आहे संकेतार्थी वाक्य, दुसरं संयुक्त वाक्य, तिसरं केवल वाक्य आणि चौथं आहे मिश्र वाक्य. याच्यामध्ये 2 वाक्य जोडलेले आहे पन्नी, म्हणून याचं जे आहे संयुक्त वाक्य हे जे आहे हे आन्सर आहे. त्याच्यानंतर बघूया आपण समोरील त या कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त हा जाईल तुम्हाला सांगतो सप्तमीमध्ये, म्हणजे आपलं उत्तर राहील तिसरं सप्तमीमध्ये. तृतीया, चतुर्थी, सप्तमी, द्वितीया अशा टाईपचे आपले ऑप्शन आहेत. त्याच्यातले सप्तमी, त इ आ सप्तमी. त्याच्यानंतर तृतीया म्हटलं तर नेशी नेशी, चतुर्थी म्हटलं सलाते सलानाते यासाठी. त्यानंतर चा जो प्रश्न आहे तो आहे 15 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो? पहिला ऑप्शन आहे बाग, दुसरा आहे टेबल, तिसरं होतं त्रिकोण आणि चौथं होतं घड्याळ. बघा, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी म्हणजे ती आणि पुल्लिंगी म्हटलं तर आपण तो ने ओळखतो, म्हणजे तो बाग, ती बाग अशा टाईपमध्ये. म्हणून आपलं जे आन्सर राहील ते आहे बाग. आपलं उत्तर राहील बाग. त्यानंतर विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? विधानाच्या वाक्याच्या शेवटी विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते हे आपलं प्रश्न आहे. पहिला आहे स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नविराम आणि चौथा आहे पूर्णविराम. तर आपलं उत्तर राहील पूर्णविराम. आपलं आन्सर राहील पूर्णविराम. त्यानंतर 17 नंबरचा बघा,
आणि व शिवाय नि आणखी या शब्दाचा प्रकार ओळखा. पहिला ऑप्शन आहे विकल्पबोधक, दुसरा स्वरूपबोधक, तिसरा समुच्चयबोधक आणि चौथा आहे गौणत्वबोधक. तर आपलं जे आन्सर राहील ते आहे समुच्चयबोधक. जे उत्तर राहील आपलं ते 3 नंबरचं तुम्हाला घ्यावं लागेल, समुच्चयबोधक हे त्याचं आन्सर राहील. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. प्रधानत्व म्हटलं तर सवीपण. सवीपण म्हणजे काय, आणि तिकडे गौणत्व सूचक म्हटलं तर स्वकावूस. असे शॉर्टकट आहे. पहिला आहे सवीपणचा शॉर्टकट, दुसरा आहे स्वकावूसचा. स म्हणजे समुच्चयबोधक, स वी म्हणजे विकल्पबोधक, प म्हणजे परिणामबोधक, न म्हणजे न्यूनत्वबोधक. हे झालं प्रधानत्व सूचकचं. आणि तुम्ही जर म्हटलं गौणत्व सूचकाचं, त्याच्यामध्ये येते स्वकाऊ. स्व म्हणजे स्वरूपबोधक, का म्हणजे कारणबोधक, उ म्हणजे उद्देशबोधक, स म्हणजे संकेतबोधक. अशा प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं आन्सर सांगितलं आहे तुम्हाला समुच्चयबोधक. त्याच्यानंतर 18 बघा, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत यासाठी सुयोग्य पर्यायी शब्द निवडा. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत यासाठी सुयोग्य पर्याय निवडा. खूप वेळा आलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते नांदी आहे. खूप वेळा पोलीस भरतीला आलं आहे नांदी. लक्षात ठेवायचं, विसराचं नाही, नांदी. त्याच्यानंतर 19 अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ते सांगा. म्हणजे पहिला ऑप्शन आहे एकत्रित, दुसरा एका, तिसरा कुशाम आणि चौथा आहे अष्टावधानी. बघा हा खूप वेळा आलेला आहे पोलीस भरतीला आणि तुम्ही नक्की हा बघताच माराल. तो आहे अष्टावधानी. चौथा प्रश्न, चौथं ऑप्शन आहे त्याचं उत्तर. त्यानंतर बघूया पुढील शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता. वारुणी. बघा पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. वारुणी. खूप वेळा आहे पोलीस भरतीला. तो आहे तिसरं मध. वारुणी म्हटलं तर मध. हा तुम्ही त्याचं ऑप्शन मारू शकता. उत्तर त्याचं मध हे राहील. त्यानंतर पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुचवा. अशा टाईप पण तुम्हाला येत राहते. ज्याला तळ लागत नाही असा. ज्याला तळ लागत नाही असा. तर त्याचं जे उत्तर राहील ते उत्तर बघा आपण अथांग असं म्हणू शकतो. अथांग. बघा पहिला ऑप्शन अविटेला आहे, तुम्ही बघू शकता. दुसरं अथांग आहे, तिसरं असीम आहे, चौथं अमर आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे अथांग. हे तुम्ही त्याचं उत्तर मारा. त्यानंतर मुळे, द्वारा, कडून हे शब्द कोणत्या प्रकाराचे आहे. मुळे, द्वारा, कडून हे शब्द कोणत्या प्रकाराचे आहे. पहिलं ऑप्शन आहे गतिवाचक, दुसरं करणवाचक, तिसरं तुलनावाचक आणि चौथं कौवल्यवाचक. तर याचं जे आन्सर राहील ते आहे करणवाचक. दुसरं ऑप्शन राहील करणवाचक. त्यानंतर बघूया आपण 23 नंबरचा जोड शब्द नसलेला शब्द कोणता. जोड शब्द नसलेला म्हणते चढ उतार हा एक आहे, नफा तोटा हा एक आहे, जमा खर्च आहे, परंतु दानशूर हा त्याचं उत्तर राहील. दानवृष नसलेला शब्द आहे, जोड शब्द नाही आहे दानशूर. तर त्याच्यानंतर आपण समोर बघूया. बघा कायदा व सुव्यवस्थेच्या नियंत्रणाबाहेर गेलेली परिस्थिती म्हणजे. पहिलं आहे ते अवर्णनीय, दुसरं अनुरक्ता, तिसरं आहे ते अराजकता आणि चौथं आहे ते अनुपम. 24चं बघा याच्यामध्ये तुमचं उत्तर जे आहे ते अराजकता. याचं जे उत्तर आहे ते अराजकता म्हणून तुम्हाला मारावं लागेल. आपले 24 हे असे झालेले आहे. एक राहिला आहे तो म्हणजे 25 क्रमांकाचा. तो आहे इतक्यात अंधार झाला या वाक्याचे प्रयोगात. बघा इतक्यात अंधार झाला या वाक्याचे प्रयोगात रूपांतर करा. परंतु कोणत्या भावे प्रयोगात रूपांतर करा असं त्यांचं आहे. बघा त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे इतक्यात अंधार होत आहे, इतक्यात अंधारले. तिसरा आहे इतक्यात अंधार होईल आणि चौथा आहे इतक्यात अंधार होणारच. इतक्यात अंधार झाला म्हणजे याचं जे आपलं उत्तर आपण मारू शकतो ते जे आहे उत्तर जे आहे ते इतक्यात अंधारले हे दुसरं ऑप्शन त्याचं राहील. इतक्यात अंधारले अशा टाईपचं हे ऑप्शन राहील. बघा झालेला आपला रविवारचा जो पेपर आहे त्याबद्दल 25 मार्काचं जे मराठी व्याकरण आपलं रविवारी झालेलं आहे त्याचं हे उत्तर आहे. तुम्ही पेपर सोडवला असेल ते बघून घ्या. आणि अशाच प्रकारे आपले पेपर सोल्युशन काही दिवसात चालू होईल. बुद्धिमत्ता असो, अंकगणित असो, मराठी व्याकरण, GS. तर अशा प्रकारे म्हणून आजच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या द विनर अकॅडमी अमरावती म्हणून. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.